Audio Jungle. Audio Jungle. कविता सादर करण्यापूर्वी एक शेर 4 ओळीचा आपल्यासाठी मी सादर करतोय. जरूरत शोहरत विश्वास, जरूरत शोहरत विश्वास और रिश्ते अभी एक कागज के गुलाम हैं. जरूरत शोहरत विश्वास और रिश्ते अभी एक कागज के गुलाम है, जिसे हम पैसा कहते हैं, जिसे हम पैसा कहते हैं. काम बड़ा करे और लेकिन बर्ताव ऐसा रखे कि आपने कुछ किया ही नहीं. काम बड़ा करे लेकिन बर्ताव ऐसा रखे कि आपने कुछ किया ही नहीं. यही एक महान व्यक्तित्व की पहचान है. यही एक महान व्यक्तित्व की पहचान है. हा शेर मला वाटतं या ठिकाणी बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हचे संस्थापक अध्यक्ष गायकवाड सरांना हा समर्पित आहे. हा शेर माझ्या कवितेचं शीर्षक आहे वटवृक्षाची सावली. मध्यंतरी मी माझ्या मूळ गावी राहता साईबाबा शिर्डी जवळच माझं गाव आहे आणि मी गावी गेलो होतो. काही दिवस थांबल्यानंतर माझ्या वृद्ध आई वडिलांची माझी भेट झाली आणि मला काही काव्यपंक्ती सुचल्या आणि जुन्या आठवणीमध्ये रमलो मी. त्या काव्यपंक्ती या कवितेत आपल्याला मी सादर करत आहे. वटवृक्षाची सावली मुक्त छंदातली कविता आहे. जुने दिवस आठवतात. कधी नवे जाहीर झाला शासन दरबारी दुष्काळ, कधी नवे जाहीर झाला शासन दरबारी दुष्काळ. पण कधीपासूनच गेली कोमेधून आमच्या आयुष्याची सकाळ. दुष्काळ झाल्यामुळे आयुष्य तसं चुकून गेलंय. परी कधीपासूनच गेली कोमेधून आमच्या आयुष्याची सकाळ. कधी नवे जाहीर झाला शासन दरबारी दुष्काळ. पोटात धुकेचा डोंग घेऊनी, पोटात धुकेचा डोंग घेऊनी श्रमिक माणसं खेड्यापाड्याची पाटाच्या नालाबंदीच्या दुष्काळाच्या खाई खोदाई कामाला झोपली, खोदाई कामाला झोपली. घराचा उंबरठा न ओलांडणारी आई माझी. हा 1972-73 सालचा जो दुष्काळ झालेला होता त्या संबंधाने या काव्यपंक्ती मला सुचलेल्या आहेत. घराचा उंबरठा न ओलांडणारी आई माझी रणरणत्या उन्हात पित्याच्या सोबतीनं खोदाई कामाला झोपली, खोदाई कामाला लागली. कडेवर घेऊन चिमुकलं बाळ, कडेवर घेऊन चिमुकलं बाळ. त्याच्यासाठी झोळी झाडाला तिनं बांधली. कडेवर घेऊन चिमुकलं बाळ, त्याच्यासाठी झोळी झाडाला बांधली. त्याला लागू नये उन्हाची काहिली, मायेची पखरण करते त्याच्या शिरी, मायेची पखरण करते त्याच्या शिरी. आंब्याच्या झाडाची गर्द सावली, आंब्याच्या झाडाची गर्द सावली. मायेची पखरण करते त्याच्या शिरी. आणि बघून हे सारं चित्र उमटायची आईच्या काळजात कळ. बघून हे सारं चित्र उमटायची आईच्या काळजात कळ. कशी वाढवू या चिमुकल्याला, या माझ्या वंशाच्या उमलत्या अंकुराला. कशी वाढवू या चिमुकल्याला, या माझ्या वंशाच्या उमलत्या अंकुराला. नको चिंता मायेच्या अंतरी, नको चिंता मायेच्या अंतरी. शेत शिवारात नाही पाऊस पाणी, कधी होईल हे शेत हिरवंशार. किती राबती हे देह या काळ्या शिवारात, किती राबती हे देह काळ्या शिवारात. माय माझी काळवंडून गेली, माय माझी काळवंडून गेली ऊन पावसाच्या संगतीनं. पण दोघांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता कधीच न डळली, तरी दोघांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता कधीच न डळली. आईच्या भाळावरची कुंकवाची रेख, आईच्या भाळावरची कुंकवाची आडवी रेख. स्वेद बिंदूंनी अर्थात घामाने चिंब भिजली. मुखावरी पसरला लाल रंगाचा ओघळ, मुखावरी पसरला लाल रंगाचा ओघळ. ते कपाळावरचं कुंकू घामाने ते खाली सगळ्या चेहऱ्यावर पसरलं. जाणतेपणी त्यांच्या कष्टाची ही पालखी
जाणतेपणी त्यांच्या कष्टांची ही पालखी आम्ही भावंडांनी आमच्या खांद्यावर समर्थपणे पेलली. आम्ही भावंडांनी आमच्या खांद्यावर समर्थपणे ती पालखी पेलली. माझ्या माय बापाची सावली जणू त्यांनीच लावलेली वटवृक्षाची सावली. माझ्या माय बापाची सावली जणू त्यांनीच लावलेली वटवृक्षाची सावली छाया आजही आमच्या संसारावर झुलते आहे. आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या मुलाबाळांच्या संसारावर असतो. आजही आमच्या संसारावर झुलते आहे त्या वटवृक्षाची सावली. त्यांच्याच आशीर्वादानं घरात नांदते सुख समृद्धी. त्यांच्याच आशीर्वादानं नांदते घरात सुख समृद्धी. दीर्घ आयुष्याची उत्तम आरोग्याची दौलत पुढे लाभावी त्यांना ही ईश्वरचरणी प्रार्थना. दीर्घ आयुष्याची उत्तम आरोग्याची दौलत माय बापांना लाभावी त्यांना लाभावी ही प्रार्थना. आणि शेवटच्या काव्यपंक्ती आहेत. नातवंडांची फुललेली वंशबाग. नातवंडांची फुललेली वंशबाग अंगणात आमच्या दरवळत राहावी. अंगणात आमच्या दरवळत राहावी. नात्यांच्या सुगंधी फुलांचा परिमळ. नात्यांच्या सुगंधित फुलांचा परिमळ. अणवानी कष्टणारे माझे मायबाप सुखाच्या झोपाळ्यावर बसूनी घेती आपल्याच प्रतिबिंबाची. घेती आपल्याच प्रतिबिंबाची. प्रेमाने कौतुकाने प्यारी जप्पी. आजोबाची नातवंडांची जप्पी घेतात अशा या काव्यपंक्ती आहेत. कारण आता आयुष्याच्या या वळणावर या 70-80 वयाच्या या वळणावरती तो आनंद ते घेत आहे. सुखाच्या झोपाळ्यावर बसून घेती आपल्याच प्रतिबिंबाची अर्थात नातवंडांची कौतुकाने प्यारी जप्पी. यापेक्षा आयुष्याचे सार्थक काय असते? यापेक्षा आयुष्याचे सार्थक काय असते? अहो हेच तर जगण्याचं खरं तंत्र असतं. हेच तर खरं जगण्याची तंत्र असतं. आणि शेवटी त्यांच्या श्रमांच्या कष्टांना सुगंध आला. त्यांच्या श्रमांच्या कष्टांना त्या फुलांना सुगंध आला. आणि त्या वटवृक्षाच्या सावलीचा लाभ आम्हाला झाला. वटवृक्षाच्या सावलीचा लाभ आम्हाला झाला. धन्यवाद. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.